नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न, महत्त्वाची ट्रिक आणि सेकंदात उत्तर कसं काढायचं हे आपण स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन ट्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी शिकत आहोत। आजच्या ट्रिकमध्ये आपण शिकणार आहोत दशांश अपूर्णांकाचा गुणाकार, दशांशी नसणाऱ्या संख्यांचा गुणाकार कसा करायचा। या ठिकाणी काल झालेल्या 13 डिसेंबर 2025च्या नवोदय परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे। पहा, या ठिकाणी 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। अशा वेळेस काय करायचं, फक्त संख्यांचा अगोदर गुणाकार करून घ्यायचा। 1 1 1 याचा गुणाकार किती येतो, 1। त्यानंतर या ठिकाणी दशांश चिन्हानंतर संख्यांची घरं मोजा। या ठिकाणी इथे एक घर आहे, इथे एकच घर आहे, इथे एकच घर आहे, एकूण 3 घरं झाली। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी उजवीकडून 3 घरं सोडावी लागतात। पहिलं घर आहे 1, नंतर या ठिकाणी संख्या नसल्यामुळे 2 0 2 घर वाढवून टाका, इथं दशांश चिन्ह द्या, झालं आपलं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी करा गुणाकार करा संख्यांचा। 2 2 2 2 2 4 4 2 8 झालं। घर मोजा, इथे एक घर, हे दुसरं आणि हे तिसरं। म्हणजेच या ठिकाणी उजवीकडून 3 घरं सोडा, 8 पहिलं घर झालं, नंतरचे या ठिकाणी 2 घरं शून्य वाढवा, नंतर दशांश चिन्ह देऊन टाका, या ठिकाणी झालं उत्तर। पुढील प्रश्न या ठिकाणी बघा, या ठिकाणी संख्यांचा गुणाकार करा। 2 4 4 4 चौक 16 आणि 16 दोन्ही 32 लिहून टाका। घर मोजा, 1 2 3 4 5 आणि 6 6 घरं म्हणल्यावर अजून 4 शून्य वाढवून टाका, 1 2 3 4 दशांश चिन्ह द्या आणि पाठीमागे 0 देऊन टाका, झालं आपलं उत्तर। पुढील प्रश्न करा, या ठिकाणी संख्यांचा गुणाकार 3 1 3 3 दोन्ही 6 लिहून टाका। 6 घरं मोजा, इथं 2 घरं आहेत, 1 2, इथं 3 4 5 6 7 7 घरं म्हणजे अजून 6 शून्य देऊन टाका, 1 2 3 4 5 6 दशांश चिन्ह द्या आणि पाठीमागे 0 लिहा, झालं आपलं या ठिकाणी उत्तर। विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न हा तुमच्यासाठी आहे। या प्रश्नाचं उत्तर सेकंदामध्ये काढा, कमेंटमध्ये कळवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा नवीन प्रश्न, नवीन ट्रिक आणि सेकंदात उत्तर। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।